प्युअर कांसा. याला वेल्वेट डिफेक्ट दिलेला आहे. जबरदस्त आहे, मस्त वाटते. ही आतमधून कलई केलेली आहे. कांस्याची बेल, भातुकलीचा खेळ, सर्वात स्टायलिश समय आहे. बिमारी कधी येणार नाही. 1850 रुपयाचा माठ आहे. अनब्रेकेबल आहे. मस्त. प्रत्येक वस्तूची आम्ही गॅरंटी देतात. इथे ग्लासची व्हरायटी आहे. 3D मीन आणलंय, ते फील होणार तुम्हाला. 3 साईज आहे टोटल. आर्टिस्टिक वर्क आहे. शेप बघा कसा याचा, जुन्या प्रकारची थोडी वस्तू आहे. हा, मजबूत हेवी आहे. बॉडीला बेनिफिट पण देणार आहे. हे रोज गोल्ड कलर केलेला आहे. हे वाला पण पितळेचे आहे. हे थोडा नवीन प्रकारचे आले आहे. किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची आहे चांदी प्लेटिंग मध्ये, हे आमच्याकडे अवेलेबल असते. आणि दादा जबरदस्त वाटते एकदम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शॉपला भेट देणार आहोत त्या शॉपचं नाव आहे BM शाह अँड कंपनी. ज्या शॉपमध्ये आपल्याला सर्व प्रकारची उपयोगी, स्टायलिश आणि युनिक अशी भांडी मिळतात. ती म्हणजे स्टीलची असू दे, तांब्याची असू दे, पितळची असू दे, कॉपरची असू दे आणि इतर सर्व. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि हां, मी ते ॲक्च्युली त्या शॉपमध्ये पहिलं जाऊन बघितलं. त्याच्यामध्ये अशी व्हरायटी आहे ना की तुम्ही व्हिडिओमध्ये बघून नक्कीच खुश होणार. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे समोर आहे ते दादर स्टेशन आहे. दादर स्टेशनला वेस्टला बाहेर आल्यावरती समोर बरोबर इथे कबूतरखाना आहे. इथून तुम्ही लेफ्ट मारून सरळच्या गल्लीमध्ये जायचं. तिथे 2 मिनिटाच्या अंतरावरती फक्त ब्राह्मण सेवा मंडळ म्हणून हॉल आहे, प्रसिद्ध हॉल आहे. आणि त्याच्याच पुढे थोडंसं 2 मिनिटं अजून गेल्यावरती इथे HDFCची बँक आहे. ते HDFCच्या बँकेच्या बरोबर समोर मेहता सदन म्हणून बिल्डिंग आहे. त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हे BM शाह अँड कंपनी हे शॉप आहे. आणि हे लोकेशन आहे ते कबूतरखाना आणि शारदाश्रम हायस्कूल त्याच्या बरोबरमध्ये आहे. नमस्कार काका. नमस्कार. हा, नमस्कार. सर्वात पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन, कारण तुमच्या या शॉपला BM शाह अँड कंपनी या शॉपला 50 वर्ष पूर्ण झालीत मार्केटमध्ये. थँक्यू. हा, ऍक्च्युली तुमच्याकडनं हा 50 वर्षाचा प्रवास थोडक्यामध्ये जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझ्या वडिलांचा जमवलेला बिझनेस आहे. ओके. नंतर मी सांभाळला वडिलांनंतर. हा, आता आमचे दोघे मुलगे सांभाळतात आहे. हा, तिसरी पिढी आमची हे. अच्छा. आणि मग जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा पण एवढ्या सगळ्या वस्तू होत्या की आता जसे जसे वाढत गेल्या? वाढत गेले, हळूहळू वाढत गेले. जसं जसं सपोर्ट भेटत गेला मला. मी पहिले एकटा होता. हा, मग मुलगे आले धंद्यामध्ये, आम्ही आयटम वाढवत गेले. ओके. आणि गिरायकाचा प्रेम पण चांगला भेटला आम्हाला. हा, ऍक्च्युली कसं आहे की ग्राहकांचा तेवढं सपोर्ट असणं खूप गरजेचं असते. खूप. तर इथे आता आपल्यासोबत आशिष दादा. नमस्कार आशिष दादा. नमस्कार. हा, आशिष दादा तुम्ही ओळखतच असाल, कारण आपल्या BM शाह अँड कंपनीच्या व्हिडिओमध्ये यापूर्वी ते होते. कसं आहे की समजा आज 50 वर्षाच्या नंतर कोणी तुमच्या या शॉपमध्ये जर खरेदीला आलं तर त्याला काय काय खरेदी करता येईल? या 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमच्याकडे भरपूर सरप्राइजेस आहे कस्टमरसाठी. तुम्हाला सर्वात मोठी सरप्राईज मी दाखवतो. या आम्ही एक नवीन शोरूम केलाय बाजूमध्ये, आमच्या जस्ट दुकानाच्या बाजूमध्ये केलाय. ओके. म्हणजे तुम्ही फक्त डिस्प्ले रूम केलेली आहे? फक्त डिस्प्ले रूम, ओनली डिस्प्ले रूम. आणि तिकडे व्हरायटी, एवढी व्हरायटी आहे की मी तुम्हाला दाखवून हे होणार. तर हे बघा, आता आपण आलो आहोत BM शाह अँड कंपनी यांच्या या डिस्प्ले रूम मध्ये. आणि दादा जबरदस्त वाटते एकदम मस्त. हा, ऍक्च्युली इथे स्टील, पितळ, तांबा, कॉपर सगळं बघायला मिळणार ना? कांसा, तांबा, पितळ, ओके, A to Z आहे, स्टील. हा. आणि तसं बघायला गेलं तर सगळे म्हणजे भांडी तर आहेच, पण ती युनिक पद्धतीची भांडी या ठिकाणी सगळी बघायला मिळतात. मी पहिल्या सगळ्यात सुरुवात मला करावं असं वाटतंय ते म्हणजे माठापासून. सगळे तांब्याचेच आहेत ना हे? सगळे 100% प्युअर कॉपरचे माठ आहे. माठ मध्ये आमच्याकडे 70 to 80 व्हरायटीज ऑफ माठ आहे. अच्छा. जे सायझेस स्टार्ट होते 3 लिटर्स पासून. अच्छा. तुम्हाला 3 लिटरच्या माठ दाखवतो. ते 3 लिटरच्या माठ आहे. ओके. हा, याच्यामध्ये 3 लिटर, 5 लिटर, 8 लिटर, 10 लिटर, 12 लिटर सगळे वेगवेगळी सायझेस आहे. ओके. आणि मग ती माठाची सगळी म्हणजे किंमत किती रुपयापासून सुरुवात होते? माझ्याकडे 1000 रुपये स्टार्टिंग रेंज आहे, 12,000 रुपये एंड रेंज आहे. अच्छा, म्हणजे 1000 रुपयापासून 12,000 पर्यंतचे माठ. आणि असे डिझाईनचे असतात ते पण असे भरपूर डिझाईन आहेत का तुमच्याकडे? हे वाला जे माठ आहे डिझाईन वाला, हे तुम्हाला 1850 रुपयाचा माठ आहे. अच्छा, 1850. 15 लिटर. याची कोटिंग कुठली असते? ही नॉर्मल कोटिंग, मीना कोटिंग असते. जे बँगल्स वगैरे वर मीना कोटिंग असते ना, तसली कोटिंग असते. मग ते असं वॉश बिश केलं तर ते जात नाही कधी? जात नाही. अच्छा. ऍक्च्युली ते कसं ते पण छानच वाटतात, पण हे एकदम भारी वाटते. ही कमी रेंज वाले, याच्यामध्ये हायर रेंज वाले पण आहे. आता तुम्ही हे पण बघू शकतात. हे वाले माठ आहे, हे थोडे हायर रेंज आहे. ओके. 3000, 5000, 7000 सगळे वेगवेगळी रेंज आहे. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे जसं घेऊ तसे त्या पद्धतीचे माठ भरपूर आहे. ओके. रेंज आहे. आणि बघा हे पण खूप युनिक वाटतात. मस्त. ऍक्च्युली मला हे जास्त आवडले. त्याच्यावरती सगळे एकदम युनिक पॅटर्न्स आहे आमची. हे झाला, हे सगळे युनिक पॅटर्न्स आहे आमची. याच्यामध्ये कलर वाले पण आहे. तो ग्रीन वाला पण छान वाटतो एकदम. समोरचा. याला वेल्वेट डिफेक्ट दिलेला आहे. हे तुम्ही याला फील करा, वेल्वेट आहे.
हा. वेल्वेट इफेक्ट आहे पूर्ण. म्हणजे आतमध्ये तांबा तांबा प्युअर 100% प्युअर. आतमध्ये तांबा आणि बाहेर वेल्वेट. हा भारी मस्त. मग समजा तुमच्या दुकानामध्ये समजा कोणी आलं तर सगळ्यात किती रुपयापासून तरी भांड्यांच्या सगळ्या गोष्टी चालू होतात? माझ्या इकडे तर 25 रुपयाचा दिवा पण भेटते आणि 10-12 हजार रुपयाची समय पण भेटते. आता हे समय बघा, हे मोठी समय आहे 4 फूटची. माझ्याकडे इच अँड एव्हरी रेंज आहे. म्हणजे कोणाला कमी रेंजची वस्तू पाहिजे, ज्यांची रेंज नाही आहे, ज्यांना असं आहे की 50 रुपये 100 रुपीज पर्यंतची मला गिफ्टिंग करायच्यासाठी का वस्तू पाहिजे, आमच्याकडे ते पण आहे. आणि कोणाला असं आहे की नाही आम्हाला एकदम रॉयल वस्तू पाहिजे, तशी पण वस्तू आहे आमच्याकडे. म्हणजे तसं बोलायला गेलं तर समोरच्या बजेटवरती तुमच्याकडे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. A to Z वस्तू आहे माझ्याकडे. ओके. तर इथे आपण आता बघतोय इथे सगळ्या जेवणाच्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ताट वगैरे. हे कुठल्या कुठल्या याचे आहेत? ही रेंज पूर्ण कासेची आहे. अच्छा, ही रेंज पूर्ण कासेची आहे. ओके. हे बघा इथे कासाची सगळी भांडी आहेत, म्हणजे असं म्हणजे ऍक्च्युली डिशचा सेटच भेटतो हा पूर्ण. हे सेट आहे, लूज पाहिजे लूज पण आहे. अच्छा. हा हे बघा ना, हे लूज आहे. हे सगळे वस्तू लूज आहे. याच्यामध्ये तुम्हाला वाटी वेगळी पाहिजे वाटी वेगळी घ्या, ग्लास वेगळा पाहिजे ग्लास वेगळा घ्या. तुम्हाला जे वस्तू वेगळी पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही. 100% प्युअर कांसा आहे. आणि ऍक्च्युली कांसाच्या याच्यामध्ये जेवणाचे फायदे खूप असतात, म्हणजे हेल्थच्या. इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. कांसा तुमच्या जेवणच्या 95% न्यूट्रिशन तुम्हाला तुमच्या बॉडीला देणार आहे. कांसामध्ये खूप न्यूट्रिशन असते. कांसामध्ये तुम्ही जेवले, तुमच्या बॉडीत बिमारी कधी येणार नाही. बॉडीत बिमारी आली पण असेल ना तर स्लोली कांसा पूर्ण किल करते बिमारीला, जडने खतम करते बिमारीला. मी तुम्हाला कांस्यामध्ये आमची कुकवेअर पण दाखवतो. कांस्यामध्ये आमच्याकडे कुकवेअर पण आहे. वा मस्त. हे सगळे कुकवेअर आहे कांस्याचे. अच्छा, हे चहासाठी काय? हा, हे चहासाठी. हा, हे लंगडी टोप. ओके. आपल्या देशी कट लंगडी टोप. हा, हे कढाई, बिनकानाची कढाई, लहान साईज मोठी साईज. वजन किती आहे? वजन आहे भरपूर. अनब्रेकेबल आहे. आमच्या कांसा पूर्ण अनब्रेकेबल आहे आणि 100% सर्टिफाईड प्युअर कांसा आहे. तुम्हाला कांसाची सर्टिफिकेट मी दाखवतो. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कांसाची. ओके. 100% प्युअर सर्टिफाईड कांसा आहे आमच्या. आम्ही कांसाची वस्तूचे सर्टिफिकेशन करतात. दिस इज पण असते प्युरिटी ऑफ कांसा सर्टिफाईड. आणि टोटल अनब्रेकेबल रेंज आहे. कांस्यामध्ये तुम्हाला तडका पॅन, कांस्याचे टोप, कांस्याचे हँडलवाले कॅसरोल, कांस्याची कढाई आणि एक वस्तू अजून दाखवतो तुम्हाला, कांस्याचा तवा. वा, हे कांस्याचा तवा ऍक्च्युली बघितला नव्हता आजपर्यंत. आणि याचं वेट पण आहे आणि म्हणजे अनब्रेकेबल, म्हणजे पडलं तरी आपल्या काही प्रॉब्लेम नाही. फुल गॅरंटी अनब्रेकेबल आहे. ओके. आणि हे या गोष्टी असतात ज्या म्हणजे खूप युनिक असतात, म्हणजे जास्त करून कोणाच्या घरी बघायला मिळत नाही तशा. तर ते साफसफाईचं वगैरे कसं असते का, वेगळं काय असते काय? वेगळं काही नाही आहे. हे आमच्या लिक्विड आहे. हे तुम्ही यूज करायच्या काही पण भांडीवर यूज करायच्या, काही काला पिला काही नाही होणार. आणि असं पण मेंटेनन्स फ्री आहे. आमची प्रत्येक भांडी मेंटेनन्स फ्री असते. तुम्हाला काही मेंटेनन्स नाही भांडीमध्ये. अच्छा. नो हाय मेंटेनन्स, व्हेरी इझी टू क्लीन. तुम्हाला पाहिजे तर मी दाखवतो, एक वस्तू क्लीन करून तुम्हाला दाखवतो. नक्की, ते बघायला आवडेल. आता तुम्हाला इकडे हाताचे डाग दिसते. हा बरोबर, बघा. हा दिसत आहेत. आता मी तुम्हाला क्लीन करून दाखवतो. हे हाताचे डाग आहे. हे आमचा लिक्विड लावला, हा बस एवढाच घेतला, हे क्लीन केला. हे हाताचे सगळे डाग जाणार. आणि हे हर्बल आहे. याच्यामध्ये काही पण केमिकल नाही आहे. ओके. या आमच्या लिक्विड मध्ये काही पण केमिकल नाही आहे. टोटली हर्बल आहे. आणि त्या लिक्विडची प्राइस काय द्या? 150 रुपीज. अच्छा, 150 रुपयाला. हाताचे डाग क्लीन. हा, चकचकीत झाला. हे आमचे मसाल्याच्या डब्याची रेंज आहे. हा, याच्यामध्ये सी थ्रू स्क्वेअर मसाला डब्बा आहे. हे पान मसाला डब्बा आहे. हे ट्रायंगल ड्रायफ्रूट डब्बा आहे. याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आमच्याकडे राऊंड मध्ये आहे. आणि आमच्याकडे म्हणजे एवढे आता सगळे बघितले ते मसाल्याचे डब्बे आहेत. सगळे मसाल्याचे डब्बे, ड्रायफ्रूट डब्बे, पान डब्बे, हे सगळे डब्याची व्हरायटी आहे. हा, आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येकाची डिझाईन पण वेगळी वेगळी आहे आणि युनिकपणा वाटतो. असं पण नाही की सेम. आता बघा, हा छोटा बघायला गेलं तर याच्या हे मिनी मसाला डब्बा आहे. हा, ढाकणाची डिझाईन बघा कसली वाटते ती, मस्त. हा आवडला. छोटा. त्याच्यामध्ये 4 साइजेस आहे. अच्छा. हे मसाला डब्यामध्ये. हे रोटीचा डब्बा आहे. अच्छा, रोटीचा डब्बा. हे दूधचे केटल आहे. हा, मस्त. हे पितळेचे कुकर आहे. वा, हे बघा कुकरमध्ये इथे आपण बघू शकतो 3 साईज आहेत टोटल. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. म्हणजे जर कोणाला इकडलं जर कुठलीही भांडी जर आवडली तर तिची साईज वर खाली अवेलेबल. सगळे साईजेस अवेलेबल आहे. 2 लिटरचा कुकर आहे, 3 लिटरचा कुकर आहे, 5 लिटरचा कुकर आहे. अच्छा. हा, आणि 100% प्युअर ब्रास आहे.
याच्यामध्ये प्री हिटिंग प्रोसेस आहे, म्हणजे तुम्ही काही पण वस्तू बनवली त्याच्यावर एकदम शिजणार, प्रॉपरली शिजणार ते. हां कलाईची 2 वर्षात एकदा तुम्हाला कलाई करायची याच्यामध्ये. ओके. हां, बाकी जे तुम्ही फूड नॉर्मल कुकरमध्ये बनवतात ॲल्युमिनियममध्ये, प्लीज डोंट मेक, इट इज नॉट गुड फॉर हेल्थ. ॲल्युमिनियम इज नॉट गुड. स्टील ते तुम्हाला काय प्रॉफिट पण नाही देणार, काय लॉस पण नाही देणार. आणि पितळ तुमच्या बॉडीच्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही गुगल वगैरे केला, कुकिंग फूड इन ब्रास इज गुड फॉर हेल्थ, तुम्ही सर्च करा, तुम्हाला पूर्ण एक आर्टिकल दिसेल की हाऊ बेनिफिशियल इज कुकिंग फूड इन ब्रास. ऍक्च्युली कसं आहे की काय काय लोकांच्या घरी या गोष्टी पहिल्यापासून असतात, पण त्या जुन्या झालेल्या असतात. तर समजा एखाद्याकडे असं असेल की समजा माठ म्हणा किंवा ताटं म्हणा किंवा अजून काही समजा त्यांच्याकडे असेल, तर ते समजा तुमच्याकडे दिलं तर तुम्ही त्याच्या रिप्लेसमेंट आमच्याकडे एक्सचेंज होते ना. ओके. जुना आणा तुमच्या, आम्ही हे करून देतात, त्याला एक्सचेंज करून तुम्हाला नवीन काय पण वस्तू पाहिजे ते देतात आम्ही. सेकंड थिंग, तुमच्याकडे काय जुनी मूर्ती वगैरे आहे जे एकदम भरपूर काली पडली आहे, तुम्हाला त्याला पॉलिश करायची आहे, त्याला आम्ही पॉलिश करून देतात आणि त्याची गॅरंटी पण तुम्हाला 5 yearsची देतात की काही पण इश्यू झाला, परत काली झाली तर आम्ही तुम्हाला परत रिपॉलिश करून फ्रीमध्ये देणार. अच्छा. येस. वा, ऍक्च्युली अशी गॅरंटी देणारे कोण नसतात. प्रत्येक वस्तूमध्ये आमची मोस्टली काही पण वस्तू तुम्ही माझ्या दुकानात घेतले ना, प्रत्येक वस्तूची आम्ही गॅरंटी देतात तुम्हाला. ओके. तरी बघा इथे वरती आपण इथे सगळे टोपं वगैरे बघू शकतो. ह्याचा यूज काय असू शकतो तरी? हे सगळे पितळेचे कुकवेअर आहे. अच्छा. हे वस्तू फर्स्ट थिंग आहे सॉसपॅन. हे पितळेचे चहाचे सॉसपॅन आहे. हा. ही फ्राय पॅन आहे की तुम्ही नॉनव्हेज वगैरे बनवण्यासाठी तुम्हाला काही पण म्हणजे फिश फ्राय करायची आहे किंवा ऑमलेट बनवायचे आहे तर हे फ्राय पॅन आहे. हे लगान आहे, लगान हांडी आहे बिर्याणीसाठी. हे टोप आहे, नवीन शेपच्या टोप आहे. हे याच्यामध्ये व्हेरायटीज आहे, डिफरंट व्हेरायटीज आहे. हे आपले रेग्युलर टोप आहे. हे कढाई वगैरे आहे पितळेची, डिफरंट टाइप्सची कढाई आहे. कढाई मस्त. कोणी एकदम हेवी, सुपर हेवी आहे, कोणी राऊंड बॉटम आहे, कोणी फ्लॅट बॉटम आहे, कोणी सिलिकॉन हँडल, गरम नाही होणार. हे आमची हंडी आहे नवीन प्रकारची. हे चावल बिर्याणी वगैरे बनवायला. हे न्यू शेपच्या टोप आहे. हे आमची हंडी आहे, हे पण बिर्याणी हंडी आहे, ही पण बिर्याणी हंडी आहे. ही आपली लंगडी आहे. आणि ह्याचा काय यूज आता? हे सगळे टी शुगर कॉफीचे डबे वगैरे आहे. हे बघा, हे याच्यावर लिहिलेलं आहे टी शुगर कॉफी, सगळे लिहिलेलं आहे याच्यावर. ओके. शुगर आहे, टी आहे, कॉफी आहे. म्हणजे बंद डबे असल्यामुळे बाहेरून कन्फ्युजन नको होऊ दे, त्याच्यामुळे ऑलरेडी बाहेरून लिहिलेलं आहे आणि वेगळ्या साईज मध्ये वगैरे इथे अवेलेबल आहे. ऍक्च्युली हा मस्त वाटतं. हे पण टी शुगर कॉफी आहे. भारी. याला तुम्ही कुकीज डब्बा पण म्हणू शकता, कुकीज वगैरे टाकायला तुम्हाला यूज मध्ये येते. हे बघा, हे तुपाची भांडी मस्त वाटते. आणि ऍक्च्युली वरती सगळं तेच आहे काय? हे सगळे तुपची भांडी आहे. भरपूर व्हरायटी आहे ऍक्च्युली. फक्त म्हणजे बघा ना, जर इकडे जर तुम्ही फक्त तुपासाठी जर कुठला डब्बा घ्यायला आलात तरी ते व्हरायटी किती आहे आणि ह्याच्यामधलं आपण चॉईस करणार कुठला. मस्त. त्याच्याच खाली आपण बघू शकतो इथे ग्लासची व्हरायटी आहे. बघा किती प्रकारचे ग्लास आहे, भरपूर आहे. आता तरी 30-40 प्रकारचे ग्लास असतील त्याच्यामध्ये. ते तर अजून पूर्ण नाही झाले, अजून आहे माझ्याकडे. ओके. ते डिस्प्ले कमी पडला म्हणून नाही लावले आम्ही. अच्छा. भरपूर व्हरायटी अजून. आणि इथे या पाण्याच्या बॉटल्स आहेत. पाण्याच्या बॉटल्स बघा किती इथे व्हरायटी आहेत. हा एक रॅक आहे, हा एक रॅक आहे, प्लस हा एक रॅक आहे. त्याला तरी बॉटलमध्ये तरी किती रुपयापासून तरी किंमत चालू होते? बॉटल माझ्याकडे 300 स्टार्टिंग रेंज आहे. अच्छा. 300 to 1500 पर्यंतची बॉटल. अच्छा. 300 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत. 1500 रुपयापर्यंतची बॉटल आहे. ओके. आणि हे तुम्ही मगाशी काय बोललं ते कुठलं वर्क असे? हे मीना वर्क सांगता याला, मीना वर्क. हे बघा, आता याच्यामध्ये आम्ही 3D मीना आणलंय, ते फील होणार तुम्हाला. हे मीना फील होणार. पण ऍक्च्युली ह्याचा यूज खूप असतो ऍक्च्युली. म्हणजे ऑफिसमध्ये पण म्हणजे डेस्कवरती वगैरे ठेवली ना तरी ते मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं. आता ह्याचा ट्रेंड चालू आहे. हे आता ह्याचा ट्रेंड आहे पण एवढा नाही, पण ह्याचा ट्रेंड हायेस्ट चालू आहे. ओके. हे पूर्ण आर्टिस्टिक वर्क आहे. हे बघा, ह्या बॉटल्स मध्ये भरपूर प्रकार आहे. याच्यामध्ये एक योगा बॉटल आहे, ही योगा बॉटल आहे. ओके. आणि अशा ज्या बॉटल असतात ते असे फक्त तांब्यामध्ये येतात की कांस्यामध्ये वगैरे पण असतात? कांस्यामध्ये पण असते ना. हे 100% प्युअर कांस्याची बॉटल आहे. तुम्हाला याची टेस्टिंग पण दाखवतो, हँड टेस्टिंग. लॅबोरेटरी टेस्टिंग करायची पण गरज नाही आहे. याची हँड टेस्टिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे कांस्य कसं ओळखायचं? तुम्हाला ओळखायचं आहे की ओरिजिनल कांसा आहे की नाही, तर हे बघा. अच्छा. दिस इज 100% प्युअर कांसा. ओके. अशा प्रकारचा त्याच्यामध्ये आवाज असतो. हे कांस्याची ओळख आहे. जेवढी आवाज सुंदर तेवढा प्युअर कांसा. पण मला तुमच्याकडली ऍक्च्युली बॉटलची जी व्हरायटी होती ना, समोर जे डिस्प्ले तुम्ही ठेवलाय ना, तो मला खूप आवडला.
आणि खालती का स्टीलचे आहेत काय? हा, हे स्टीलचे कॅसरोल्स वगैरे, स्टीलचे डब्बे वगैरे, क्वालिटी सेलम क्वालिटीचे सगळे. हा, हे पण का वेगळाच वाटतो हा असा शेप. हे बघा. हा बघा शेप बघा कसा याचा, मस्त. तुमच्याकडनं समजा कोणी ही व्हिडिओ बघितली आणि कसं आहे की प्रत्येकाला तेवढं येणं शक्य नसते, तर समजा कोणाला व्हिडिओमधले कुठले समजा कुठलं भांडी बघून समजा कोणाला डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल तर होऊ शकते तुमच्याकडनं? ऍक्च्युली आम्ही ऑनलाईनवर एवढा अटेंड नाही करतात, कारण की काय इकडे आमच्या होलसेलचं मेन काम होलसेलचं आहे. हां, तुम्ही स्टोअरवर आले तर तुम्हाला आम्ही चांगल्या प्रमाणाने अटेंड करणार, तुम्हाला प्रत्येक वस्तूचे आम्ही आन्सर देऊ शकतात. काय ऑनलाईन आम्ही एवढा आन्सर कधी पॉसिबल असते, कधी काम जास्त नसते तर आम्ही देऊ शकतात. बरोबर. आणि समोरच्याला तसा गैरसमज पण व्हायला नको तसा. हा, म्हणून आम्ही ऑनलाईन काम करत नाही. हा. पण हा, तुम्हाला काय वस्तू असं आहे की या व्हिडिओ बघून तुम्हाला आवडली, 100% तुम्हाला घ्यायची आहे, तर तुम्ही त्याचा फोटो आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला रेट देतो आणि तुम्हाला पॉसिबल आहे ऑनलाईन मी करू शकते. ओके, पण म्हणजे तुम्ही करू मला शकता सांगितलं की मला व्हेरायटीज दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, नॉट पॉसिबल. कारण की आमच्या मेन काम होलसेलचं आहे. आम्ही रिटेल तर आता करायला सुरू केले आहे. हा, मग समजा होलसेलचं असेल तर होलसेल मध्ये समजा तुमच्याकडे असे दुकानदार किंवा बिझनेस लोक पण तुमच्याकडे येऊ शकतात ना? आमचं मेन काम तेच आहे ना, ते दुकानदार वगैरे जे पण ते रिसेलिंग करतात ना, ते इकडूनच घेऊन जातात ना. ओके, म्हणजे जर एखाद्या कोणाला समजा बिझनेस करत असेल तरी पण तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. येस येस येस. तुम्हाला पूर्ण दुकानची सेटअप वगैरे करायचं आहे की तुम्हाला या वस्तूमध्ये नॉलेज नाही आहे, ब्रासची वस्तू, कॉपरची वस्तू, कांसेची वस्तू तुम्हाला स्टार्ट करायची आहे आणि तुम्हाला असं आहे की मला एवढं नॉलेज नाही आहे, तुम्ही मला गाईड करा, तर आम्ही सगळे फॅसिलिटी तुम्हाला देऊ शकतात. मला अजून वस्तू दाखवतो मी. हे पितळेचे खलबत्ते आहे. याच्यामध्ये सायझेस येते भरपूर, लहान मोठी मोठी, लहान सायझेस पण अवेलेबल आहे. ओके. हे चहाची गळणी पितळेची, भारी भारी, हे खरंच भारी. 100% प्युअर ब्रासची चहा गळणी आहे. हा, हे चहाची गळणी आहे. नंतर तुम्हाला मी हे दाखवतो. हे सगळे पितळेचे सर्विंग स्पून्स वगैरे आहे. हा, पितळेचे सर्विंग स्पून्स मध्ये खूप व्हरायटी आहे आमच्याकडे. आणि ह्याचा यूज काय आहे? हे डायनिंग सेट आहे. याच्यामध्ये दाल फ्राय टाकायची. ओके. हा, हे याच्यामध्ये सब्जी वगैरे टाकायची. हा हा, हे असं डायनिंग सेट आहे. म्हणजे तुम्ही जेवायला बसले की एक डायनिंग सेट पितळेच्या. हा, आणि ऍक्च्युअली ते बघायला पण मस्त वाटतं. हा, हे दिसायला पण एकदम थोडं. आणि ऍक्च्युअली खालती तिकडे तव्याच्या पण व्हरायटी भरपूर आहेत. हे सगळे तव्याची व्हरायटीज आहे. पितळेचे, कांसेचे सगळे तवे याच्यामध्ये. ओके. डोसा तवा आहे पितळेच्या. हा, आणि हे काय दादा? ही जुन्या प्रकारची थोडी वस्तू आहे. याला थोडा एंटिक लुक दिलाय आम्ही. हे स्टोव्ह आहे. हा, आणि हे कढई आहे पितळेची. ओके. याच्यामध्ये तुम्ही कोल्स वगैरे टाकून मस्त काय पण वस्तू गरम करू शकतात कुठे बाहेर गेले तरी. म्हणून ऍक्च्युली मी या व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की या शॉपमध्ये आपल्याला युनिक गोष्टी बघायला मिळणार आहे. हे चहाच आहे काय? चहाचे आहे. हे कांसेचे आहे. 100% प्युअर कांसेचे आहे. हे चहाचे आहे. मस्त. कॉफी डबरा आहे. आणि हे कांसेचा लोटा आहे. हा, आणि हे जार आहे काय? हा, हे जार जरा बाहेर घेतात का? जरा भारी वाटलं जार. हे बघा, कांसेचा जग आहे. मस्त वाटतो. हेवी असणार ना तो? हेवी हेवी हेवी, वेट मध्ये हेवी आहे. हा, मजबूत हेवी आहे, पण टिकणारी गोष्ट आहे ऍक्च्युली. टिकणारी गोष्टी आहे. मेन कांसा आहे. हा, कांसा सर्वात बेस्ट आहे. हा, तांबा, पित्तल, कांसा हे 3 धातू तुम्ही युज केला ना, तुम्हाला दुसरा धातू युज करायची पण गरज नाही. आणि हे सगळे तुम्ही वस्तू घेतली ना, ते तुम्हाला फ्युचर मध्ये पण ते रिटर्नच देणार आहे, पैसे रिटर्नच देणार आहे. बरोबर आहे. कधी पण वेस्टेज 6 वर्ष झाले की तुम्हाला असं आहे की नाही आता चेंज करायची वस्तू, तर याच्यामध्ये तुम्हाला 60% to 70% व्हॅल्यू रिटर्न भेटते. बरोबर. स्टील मध्ये 1% or 2% व्हॅल्यू आहे. काय स्टीलची व्हॅल्यू बरोबर आहे. आणि तुम्ही स्टीलचे पण काही वस्तू घ्यायला गेले तरी 1000 रुपया, 1500 रुपयाच्या नॉनस्टिकच्या तवा किंवा एक ट्रायप्लायची कढाई 2-2500ची, 2500 मध्ये तुम्हाला पितळेची चांगली कढाई भेटेल. त्याला काही नॉनस्टिक करायची पण गरज नाही, नॅचरली नॉनस्टिक असते. आणि ते बोललं ते ऍक्च्युली मस्त वाटलं. म्हणजे बरोबरच आहे. शेवटी ते तुम्ही आता एकदा खरेदी केलात, 5-6 वर्षांनी कंटाळा आला तर ती गोष्ट देऊन आपल्याला त्याचे पैसे पण भेटणार आहेत. आणि ते 5-6 वर्षापर्यंत तुम्हाला बॉडीला बेनिफिट पण देणार आहे. तुमच्या घरात बिमारी येऊ देणार नाही. जुने लोक असते ना, जुने लोक असायचे ते फक्त तांबा, पित्तल, कांसा युज करायचे. त्यांचं लाईफ 80 इयर्स 90 इयर्स एवढी लाईफ होती. आजच्या जनरेशनची लाईफ काय आहे? आजच्या जनरेशनची लाईफ काही नाही. 40 इयर्स 50 इयर्स 60 इयर्स हार्ट अटॅक येते. काय कशाला? आपल्या डेली रुटीन काय आहे? आपण पण जरी 30-40 वर्ष झालं तरी आपल्याला दुखणी पण भरपूर आहे आता सध्या पण. येस येस येस. आता फेस्टिवलची सीझन चालू आहे तर तुम्हाला थोडी घंटीमध्ये वगैरे व्हेरायटीज दाखवतो मी. घंटीमध्ये भरपूर प्रकार आहे आमच्याकडे. हे सगळे पितळेची घंटी आहे. अच्छा. हा, तिचा कलर काय असा? हे रोज गोल्ड कलर केलेला आहे. कलर पण जाणार नाही, त्याची पण गॅरंटी आहे. काय बोलता? हा, जबरदस्त वाटते. ऍक्च्युली ना मी आजपर्यंत अशी घंटी कधीच बघितली नव्हती. नाही, हे सगळे नवीन ट्रेंड आणली आम्ही. हे पूर्ण नवीन ट्रेंड आणली आहे.
हे बघा आणि ते हातात पकडायची ऍक्च्युली डिझाईन पण वेगळी आहे. डायमंड कट आहे, भारी. ब्लॅक नाही होणार, काही नाही होणार, मेंटेनन्स 0 आहे. ओके. हा, याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहे. हे बघा कलश, स्वस्तिक, हे पूर्ण याचे हँडल बघा, हँड कार्ड हँडल आहे पूर्ण. आणि डिझाइन पण मस्त आहे त्याची, Design पण भरपूर चांगली आहे एकदम. कॉपर, ब्रास, हा ब्रास वाला आहे काय? हा, हे हा ब्रास पण मस्त वाटतंय, भारी. याच्यामध्ये आम्ही दिवे पण काढले. हे बघा, हे दिवे वगैरे काढले आम्ही, गोल्ड, रोज गोल्ड, हे सगळे दिवे आहे. याच्यामध्ये नॉर्मल दिवे पण आहे. हे बघा, हे सगळे लेटेस्ट व्हरायटी अजून नाही आली कुठे पण. हा, हे शिवलिंग आहे. शिवलिंग दादा एक नंबर आहे. हे शिवलिंग हे पण पितळेचे आहे, हे वाला पण पितळेचे आहे. हा पण हे पण पितळेचे आहे. हा, म्हणजे ऍक्च्युली हा मला मातीचा पहिला वाटला, ब्लॅक कलरचा. नाही, हे पण पितळेचे शिवलिंग आहे. भारी. आणि शिवलिंगच्या स्टँड आणि शिवलिंगचा लोटा, हे बघा, हे म्हणतात ना आपण स्टँड आणि लोटा, अभिषेकसाठी, अभिषेकचा लोटा आणि अभिषेकचा हे. दादा हे हातात घ्या, हे एंटिक असते. जबरदस्त जबरदस्त हे, मस्त. म्हणजे ते दिव्यासाठी त्याचा आपण चांगला वापर करू शकतो. हा, दिव्यासाठी स्टँड पण मस्त आहे आणि तिकडे दिवा पण राहणार तो हँगिंग वरती, हँगिंग दिवा, भारी. आणि ते अशा प्रकारे पण आहे चावीवाला. हे चावीवाला तर आमच्याकडे भरपूर स्टॉक असते. हा, चावीवाल्याचे तुम्हाला 200 पीस 300 पीसची पण गिफ्टिंग साठी क्वांटिटी पाहिजे तर माझ्याकडे एनी टाइम रेडी पीस अवेलेबल असते. ओके. हा, हे थोडा नवीन प्रकारचे आले आहे आणि जुन्या प्रकारचे चावी दिवे पण आहे आमच्या. अच्छा, तुम्ही आता गिफ्टिंगचं बोलले तर समजा कॉर्पोरेटमध्ये किंवा कोणाला लग्नामध्ये किंवा इतर ठिकाणी समजा असे गिफ्टिंगचे बॉक्सेस वगैरे कसले काही हवे असेल तर ते पण तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. हे सगळे एक्सक्लुझिव्ह कॉर्पोरेट गिफ्टिंग सांगा किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची आहे भाऊबीजची वगैरे ते सांगा, तर हे सगळे एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आहे. ही बॉटल आहे चांदी प्लेटिंग वाली, पूर्ण कॉपरची आहे, त्याच्यावर चांदीची प्लेटिंग केली आहे, त्याच्या मॅचचा ग्लास पण आहे. अच्छा. हा, हे गिफ्ट सेट आहे पूर्ण. दीज आर ऑल गिफ्ट सेट्स फॉर दिवाळी, म्हणजे टोटली दिवाळीसाठी आपण बनवली आहे रेंज. ओके. हे बघा, एक गिफ्ट हॅम्पर आहे. हा, मस्त आहे ऍक्च्युली. त्याच्यामधली एक सुराही, हे बघा ग्लासवाली सुराही आहे. हा, आणि त्याचे मॅचचे 2 ग्लास आहे, त्याचे मॅचिंगचे 2 ग्लास आहे. हा, असं गिफ्ट सेट आहे आमच्याकडे. नंतर तुम्हाला कोणाला थाली सेटमध्ये काही गिफ्टिंग करायची, स्टील सांगा किंवा पितळ सांगा किंवा कांसा सांगा, तर त्याचे हॅम्पर पण आहे आमच्याकडे. हे माझ्याकडे पितळचे आहे रेडीमध्ये, ते तुम्हाला दाखवतो मी. बाकी तुम्हाला सगळे हॅम्परमध्ये A to Z वस्तू अवेलेबल, स्टीलच्या पण अवेलेबल आहे, A to Z वस्तू अवेलेबल आहे तुम्हाला. हे बघा, मस्त वाटतं ऍक्च्युली. गिफ्ट देणारा पण खुश, घेणारा पण खुश. हे हॅम्पर आहे, गिफ्ट सेट. बॉटलचा सेट पण आहे ना. हा, एक कलरवाली बॉटलचा सेट आहे. याच्यामध्ये भरपूर कलर्स आहे, म्हणजे कलर जेवढे पाहिजे तेवढे कलर्स आहे आमच्याकडे. ओके. हा, ही कॉपर मध्ये पण अवेलेबल आहे, म्हणजे कोणाला कॉपर लुक पाहिजे, कलर लुक नाही पाहिजे, हा सिंपल वाला तर यू कॅन गो फॉर दिस थिंग. आता हे आमची प्राईम वस्तू आहे, ही आमची सर्वात प्राईम वस्तू आहे. हे सुराई चांदी प्लेटिंग वाली, याची गिफ्ट बॉक्स आहे पूर्ण. मस्त. म्हणजे समजा कोणाला गिफ्टिंगसाठी बॉक्स घ्यायचा असेल आणि त्याला समजा जास्त क्वांटिटी पाहिजे असेल, उदाहरणार्थ ऑफिस सारख्या एरियामध्ये समजा किती पाहिजे असेल तर तुम्ही ती प्रोव्हाइड करू शकतात. ऑन द स्पॉट, ऑन द स्पॉट, ऑन द स्पॉट, रेडी. किती असेल? रेडी रेडी रेडी, एकदम रेडी. ओके. ऑन द स्पॉट. पण एकदम लास्ट मोमेंट दिवाळीचे रश वगैरे असेल त्याच्यामध्ये स्टॉक वगैरे कसं काय एकदम लास्ट मोमेंट येऊ नका. आता या, आता रेडी आहे आमच्याकडे. दिवाळीची प्रिपरेशन थोडी पहिलं ठेवा, लास्ट मोमेंटवर खूप रश असते. ओके. पण तुम्ही दिवाळीचं म्हणतात, पण वर्षाचे 12 महिने अशा गोष्टी आमच्याकडे मोस्टली वस्तू रेडी असते. तुम्हाला काही पण वस्तू, इकडची काही पण वस्तू तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे, आमच्याकडे नॉर्मल स्टॉक रेडी असते. ओके. मग तुमच्याकडे नॉर्मल स्टॉक रेडी आहे, मग तुमचं ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सगळं तुमचंच असते की आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे. हे जेवढी पण वस्तू आहे सगळे BMS आहे. हा, हे सगळे आपण बनवलेली आहे. BMS 90% वस्तू आम्ही स्वतः बनवतात. तर हे बघा, आपण इथे होतो पूजाच्या साहित्यांच्या इकडे होतो. ह्याला काय बोलतात दादा? उरली. उरली. हा, उरली. ते उरली पण आहे, म्हणजे तुम्ही शोभेसाठी तुम्ही कुठे ठेवू शकतात. उरली आहे. हे बघा, हे लोटे आहे तांब्याचे नक्षीदार. आता नक्षीदार लोटे भेटत नाही, आता कारीगर नाही करायला, पण हे आमच्याकडे अवेलेबल असते. मस्त वाटतं. स्वस्तिक, श्री, ओम, याच्यामध्ये सगळे. आणि याच्यामध्ये पॅटर्न्स पण भरपूर आहे. कलश, हे बघा, एक कलशचा पॅटर्न आहे. हे तांब्याचे कलश असते ना, याच्यामध्ये लोटेचे पण पॅटर्न्स आहे आमच्याकडे. ओके. म्हणजे ऍक्च्युली तुमच्याकडे पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे. आमच्याकडे समईची, दिवादेवीची पण भरपूर वस्तू आहे. म्हणजे दिवाळी, नवरात्री, गणपती, म्हणजे फेस्टिवलसाठी तुम्हाला हे सगळे वस्तू लागतात. हे पण आमच्याकडे भरपूर आहे.
लहान समई एकदम मिनीवाली हा हे भेटेल. हे लहान दिवा हे बघा, हा हे मिनी दिवा. आपली रेग्युलर समई, थोडी फॅन्सी समई, स्टायलिश समई. हे बघा, ही आमची सर्वात स्टायलिश समई आहे. एक नंबर समय आहे ही. ही महाबली समई आहे आमची, सर्वात स्टायलिश समई आहे. हा तिचा वेट पण असेल ना ऍक्च्युली. जास्त हेवी नसते. अच्छा. Compact. तुम्हाला अब्रॉड कॅरी करायचं ते पण करू शकता. आम्ही जास्त हेवी बनवल्यामुळे काय होतंय की कोणाला आउट ऑफ इंडिया घेऊन जायचं असतं तर नाही पॉसिबल असते. हा, म्हणून आम्ही वजनामुळे. कॉम्पॅक्ट बनवली. एकदम हेवी नाही आणि एकदम लाईट नाही, मीडियम वेट. ओके. हा हे बघा, ही पण मस्त भरलेली वाटते एकदम. हा, हे भरलेली एकदम न्यू समई आहे. हा हे बघा. मग तरी समय म्हणजे तुम्ही म्हणाल की किती फुटापर्यंत तरी अवेलेबल होऊ शकते? 6 फूट पर्यंत तुम्हाला पाहिजे तर रेडी भेटेल आमच्या. हे आमच्याकडे एकदम स्टीलचे एलिगंट थाली सेट पण भेटते. एकदम एलिगंट व्हेरायटी ऑफ थाली सेट. हे बघा, मस्त वाटते ही. हे डिझाईन वाली आणि ऍक्च्युली आणि दोघांचा शेप पण वेगळा वेगळा आहे. याची कटोरीज वगैरे याचे शेप पण वेगळे आहे. हा एकदम ब्युटिफुल वस्तू आहे. मस्त. आपल्या एक तर नॉर्मल आयटम आहे, तांबण तांबे पली पण हा प्रत्येकाच्या हे use चं प्रत्येक असते. घरात यूज होते हे वस्तू. नंतर आरतीचे सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 वाट्या, दिवा, कोयरी, हे धूप करायचं. हा, हा. हे आरती सेट आहे. मस्त वाटते. हा हे पण थोडं Actually different आहे. ह्याच्यामध्ये जास्त वस्तू आहेत. हा हे पण याच्यामध्ये 1 कटोरी, 1 घंटी, अगरदान, दिवा आणि ग्लास लहान. हा म्हणजे Mini दूध बीत size. काही ते ठेवण्यासाठी हा. वगैरे. याच्यामध्ये 1 कोयरी, 1 दिवा, 1 वाटी, 1 घंटी आणि 1 कपूरचा दिवा हा म्हणजे एवढ्या पद्धतीच्या तुमच्याकडे पूजेच्या थाळ्या आहेत. आहे. म्हणजे ऍक्च्युली बघा हे आपण कोणाला असं गणपतीमध्ये वगैरे असं गिफ्ट पण देऊ शकतो. हे मस्त घेऊ शकता. भारी वाटेल. आणि ऍक्च्युली कोणाला जर गिफ्ट दिलं ना तर तो नाव पण काढेल आपलं नाव आयुष्यभर काढेल. की भारी दिलं होतं म्हणून. मस्त. म्हणजे ते मला सांगा की तुमच्या शॉपचं टायमिंग काय आहे? माझी शॉप ओपन होते 10:30ला आणि 9:30 पर्यंत आहे. ओके रात्री. आणि कुठल्या रात्री. दिवशी बंद असते? आम्ही संडे पण ओपन केला था. अच्छा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की दादर मार्केटमध्ये कसं आहे की भरपूर सारे शॉप आहेत. म्हणजे भांडी मार्केट तुम्ही स्टेशनच्या बाहेर आला तेच सुरू होते. हा. समजा कोणाला ते BM शहाच्या इकडे व्हिडिओ बघून आता यायचं आहे तर त्यांनी कसं यायचं आहे तुम्ही जास्त तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगा. आता तुम्हाला एकदम इझी मी वे सांगू ना. तुम्ही स्टेशनवरून बाहेर आले, कबूतरखाना दिसेल तुम्हाला. कबूतरखान्याने लेफ्ट घ्यायच्या. कबूतरखान्याने तुम्ही लेफ्ट घेतला, ब्राह्मण सेवा मंडल एकदम फेमस स्पॉट आहे इकडच्या. ब्राह्मण सेवा मंडल तुम्ही आले, स्ट्रेट आले, ब्राह्मण सेवा मंडल पोहोचले, त्याच्या पुढेच आमची दुकान आहे. थोडंसं पुढे HDFC बँकच्या बरोबर समोर आमची दुकान आहे. आता मी तुम्हाला थोडी बॉटल्समध्ये काय व्हेरायटीज दाखवतो तुम्हाला. मी जग बॉटल्स असते ना, तांब्याची बॉटल आहे, 2 जबरदस्त. लिटरची बॉटल आहे तांब्याची. जबरदस्त. याच्या आतमध्ये हात टाकून तुम्ही क्लीन पण करू शकता. हा आणि ऍक्च्युली त्याची साईज पण खूप मोठी आहे. किती लिटरची आहे ही? 2 लिटर. भारी वाटते ही. मस्त. याच्यामध्ये अजून व्हेरायटीज आहे. हे बघा. अच्छा ही पण बॉटल मध्ये देणार काय? हे जार म्हणतात याला. हा जार. म्हणजे पाण्याचे अँटिक जार टाईप. असते. अँटिक. हा, antique. हे ग्लास आहे आणि हे जार आहे याचे. हा याच्यामध्ये 2.5 लिटरचा पण आहे जार, पाणीचा जार आहे. हे ग्लास आहे. अच्छा म्हणजे झाकणारच आपण तिकडे ग्लास म्हणून यूज करू शकतो. जार आहे पाणीचे. याच्यामध्ये थोडे डिफरंट शेप्स आहेत. भरपूर व्हरायटी आहेत तुमच्याकडे. याला लोटस जार म्हणतात. मस्त. त्याच्यामध्ये आमचे सिल्वर प्लेटिंग वाली वस्तू पण आहे भरपूर. हे बघा. हा हे चांदी प्लेटिंग आहे. पितळेचे जग मध्ये व्हेरायटीज तुम्हाला दाखवतो मी. हे पितळेचे जग आहे. हे बघा. आणि ऍक्च्युली शेप पण प्रत्येकाचे वेगळे वेगळे वाटते. आता हे काय, हे ग्लासचा शेप आहे. एवढा मोठा ग्लास आहे, हा फुल जम्बो साईजचा ग्लास आहे आणि हँडल आहे त्याच्या. हा याला जग बनवलंय. हे बघा. हे पेंग्विन जार आहे. हे पेंग्विन शेप दिलाय. हा मस्त. हे आपले मोदक पात्र आहे तांब्याचे, जे महाराष्ट्रामध्ये सर्वात हायएस्ट यूज होते प्रत्येक घरात. आतमधून कलाई केलेली आहे. भारी यार. मोदक सांगा, मोमोज सांगा, याच्यामध्ये मोमोज बनवा, मोदक आणि बनवा. ऍक्च्युली हे ट्रेडिशनल टाईप वाटते म्हणजे जुन्या काळातलं. हा जुनी वस्तू आहे, ट्रेडिशनल वस्तू आहे मोदक पात्राची. ट्रेडिशनल मध्ये तुम्हाला एक वस्तू अजून दाखवतो मी, लहान मुलासाठी. अरे भाई भातुकलीचा खेळ मस्त. हे ऍक्च्युली लहान मुलांना पण चांगलं आहे आणि गिफ्टिंग साठी पण आणि डेकोरेशन साठी पण चांगलं आहे. चांगलं आहे. हे बघा. हे उरली वगैरे आपली. हा आणि ऍक्च्युली उरलीची डिझाईन मस्त आहे. त्याच्यावरती हत्ती आहे. हत्तीची उरली आहे. हा
भारी वाटते. आणि उरलीमध्ये तरी कुठल्या साईज येतात तरी? याच्यामध्ये 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच भरपूर साईजेस आहे. मोठी मोठी साईजेस पण अवेलेबल आहे आमच्याकडे. हातीवाली पण आहे. आता आम्ही या वर्षी एक नवीन वस्तू लॉन्च करतात, मोर उरली. अच्छा. हा, हे अजून आमच्याकडे सॅम्पल रेडी नाही आहे, पण जेव्हा आला तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल. ओके. मोर उरली आहे. इकडे मोरचा पंख, इकडे 2 फेदर्स मोरचे. अच्छा, म्हणजे ते अजून जास्त भरलेली वाटेल. हा, अजून याच्यापेक्षा जास्त. आता हाती उरली कशी आहे, ही वस्तू आम्ही लास्ट इयर आणली होती. हे सुपर हिट झाली. तर दादा ऍक्च्युली BM शाय अँड कंपनीमध्ये तुम्ही मला खूप व्हरायटी दाखवली. आणि कसं आहे की व्हिडिओ बघून येणारा माणूस नक्कीच खुश होईल, कारण की एखादं समजा काही टोप घ्यायचा म्हटला तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे. आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये पण आहे, म्हणजे स्टील, कॉपर, तांबा, पितळ जे काय आहे ते. जी एक मला सुरुवातीला गोष्ट विचारायची होती ती माझी आत्ता माझ्या लक्षात आली. ते म्हणजे मी मगाशी जो तुमच्याकडे आतमध्ये आलो ना, त्या बेलचा आवाज आला. तो बेल तुमच्याकडे ती सेलसाठीच आहेत काय? येस, कांसेची बेल आहे, प्युअर कांसेची डोरबेल आहे. हा, अच्छा. म्हणजे दरवाजा जर कोणी उघड बंद केला तरी तो मधुर आवाज येतोय. जबरदस्त. ह्याची काय प्राइस आहे तरी? हे 450 ची. अच्छा, 450 रुपये. बघा, कांस्याची बेल. ऍक्च्युली मी आजपर्यंत एवढ्या व्हिडिओ केल्या, पण हा आयटम मी कुठेच बघितलेला नव्हता. इकडे तुम्हाला सगळे युनिक वस्तू दिसेल. मी अजून वस्तू कव्हर केली नाही, अजून भरपूर वस्तू आम्ही कव्हर नाही करू शकले, पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून व्हरायटी भेटेल. हा, आणि ऍक्च्युली कसं आहे की डिस्प्ले रूम एवढी आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं ठेवणार तेवढीच आपल्याला लिमिटेशन आहे. हा, तर जास्तीत जास्त तुम्ही दाखवलात, जास्तीत जास्त छान छान माहिती दिलात. आय होप की ही व्हिडिओ लोकांना आवडेल आणि भरपूर लोक या ठिकाणी व्हिजिट करतील शॉपिंगसाठी. थँक्यू. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपवतो. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबई येथील दादर येथे असलेल्या BM शाय अँड कंपनी या शॉपमध्ये, ज्या ठिकाणी आपल्या रोजच्या वापराच्या घरगुती उपयोगी आणि युनिक असे भांडी आपल्याला इथे बघायला मिळाले. म्हणजे स्टीलमध्ये असू दे, कॉपरमध्ये असू दे, तांब्यामध्ये असू दे किंवा ब्रासमध्ये वगैरे वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या. तर एकच गोष्ट जरी घ्यायची म्हटली तरी त्या एकच गोष्टीसाठी ह्यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये पण आहेत. म्हणजे कसं, ज्याचा तसा बजेट असेल जो तो त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन खरेदी करू शकतो. गिफ्टिंगचे ऑप्शन पण या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्हाला जर डिलिव्हरी पाहिजे असेल तर ते पण करू शकतात. पण कसं आहे की डिलिव्हरीपेक्षा तुम्ही इथे येऊन बघितलात तर तुम्हाला जास्त आयडिया. आता हा व्लॉग आपण इथेच संपवतो. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलमध्ये तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत